नवी दिशा अकॅडमी या युट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, समाज सुधारकापैकी महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबद्दल आपल्याला माहिती बघायची आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबद्दल संपूर्ण माहिती, भाषण, कार्य, विचार आणि निबंध. महात्मा फुले यांचे मूळ आडनाव काय होते? गोरे होते. महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म केव्हा झाला? 11 एप्रिल 1827. 11 एप्रिल 1827. महात्मा ज्योतिबा फुले यांचा मृत्यू केव्हा झाला? 28 नोव्हेंबर 1890. 28 नोव्हेंबर 1890. स्वतःला कुळवाडी भूषण ही उपाधी लावली. कोणी लावली? महात्मा फुले लावली. केव्हा लावली? 1889 मध्ये लावली. त्यानंतर 1852 मध्ये पुणे विश्रामबाग वाड्यात मेजर कॅनडीच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. महात्मा फुले यांचा सत्कार कोणाच्या हस्ते करण्यात आला? मेजर कॅनडीच्या हस्ते. केव्हा? 1852 मध्ये. 21 मे 1888 वयाची 60 वर्ष पूर्ण केल्याबद्दल राव बहादूर बेडेकर यांच्या हस्ते महात्मा ही पदवी दिली. महात्मा ज्योतिबा फुले यांना पदवी कोणाच्या हस्ते दिली? राव बहादूर बेडेकर. केव्हा? 21 मे 1888 मध्ये. युक्ती आणि कृतीतून एक वाक्यता असणारा जहाल समाज सुधारक कोण? युक्ती आणि कृतीतून एक वाक्यता असणारा जहाल समाज सुधारक कोण? महात्मा ज्योतिबा फुले. आता असा प्रश्न विचारला जाऊ शकतो पुन्हा. महात्मा ज्योतिबा फुले यांना महात्मा ही पदवी कोणा दिली? मुंबई जनतेने दिली. महात्मा ज्योतिबा फुले यांचा जीवन परिचय. आधुनिक महाराष्ट्रातील आद्य समाज सुधारक म्हणून महात्मा ज्योतिबा फुले यांना ओळखले जाते. आधुनिक महाराष्ट्रातील आद्य समाज सुधारक म्हणून कोण ओळखले जाते? महात्मा ज्योतिबा फुले. महात्मा ज्योतिबा फुले यांचे घराणे मूळचे साताऱ्यापासून 25 मैल अंतरावर असलेले कडगुण हे गाव होते. महात्मा फुले यांचं मूळ गाव कोणतं? कडगुण. महात्मा ज्योतिबा फुले यांचे शिक्षण. फुले यांच्या काळात ब्राह्मणेतर समाजाला शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता. गोविंदरावांनी इसवी सन 1834 मध्ये ज्योतिबांना मराठी शाळेत घातले. केव्हा? 1834 मध्ये ज्योतिबांना मराठी शाळेत मध्ये घातले. परंतु फुले यांचे शाळेत जाणे काही उच्चवर्णीयांना आवडले नाही. कारण शिक्षण हा केवळ आपलाच अधिकार आहे असे कोणाचे? उच्चवर्णीयांचे म्हणणे होते. अशा ही परिस्थितीत महात्मा फुलेंनी 1834 ते 1838 हे 4 वर्षे कसे तरी आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. कोणत्या काळादरम्यान? 1834 ते 1838 या दरम्यान 4 वर्ष कसे तरी प्राथमिक शिक्षणाचे पूर्ण केले. 4थ्या वर्ष पूर्ण झाल्यानंतर काही कालावधीपर्यंत महात्मा फुलेंचे शिक्षण थांबले. इसवी सन 1841 बघा तो कालावधी. 1838 1841 जवळपास 38 सन 341. 1841 मध्ये वयाच्या 14व्या वर्षी पुन्हा गोविंदरावांनी स्कॉटिश कमिशनर यांच्या इंग्रजी शाळेत घातले. कोणाला? महात्मा ज्योतिबा फुले यांना. 1841 मध्ये वयाच्या 14व्या वर्षी गोविंदरावांनी कोणत्या शाळेमध्ये घातले? स्कॉटिश कमिशनर यांच्या इंग्रजी शाळेमध्ये घातले. महात्मा फुले यांच्या विवाह संदर्भात आपल्याला माहिती बघायची आहे. महात्मा फुले 13 वर्षाचे असताना इसवी सन 1840 मध्ये त्यांचा विवाह नायगावच्या खंडोजी नेवसे पाटील यांची मुलगी सावित्रीशी झाला. विवाहाच्या वेळेस महात्मा फुलेंचे वय काय होते? 13 वर्ष होते. इसवी सन 1840 मध्ये महात्मा फुलेंचा विवाह सावित्रीबाई झाला. सावित्राबाई यांच्या वडिलांचे नाव काय होते? खंडोबा नेवसे पाटील. कुठले? नायगावचे. त्यावेळेस म्हणजे विवाहाच्या वेळेस सावित्राबाई यांचे वय किती होते? 8 वर्षांचे होते. सावित्राबाई फुले यांचा जन्म केव्हा झाला? 3 जानेवारी 1831. 3 जानेवारी 1831. महात्मा ज्योतिबा फुले यांचे संस्थात्मक योगदान काय ते आपल्याला बघायचंय. 3 ऑगस्ट 1848 पुणे येथे भिडेंच्या वाड्यात मुलींची पहिली शाळा काढली. महात्मा ज्योतिबा फुले यांनी पुणे येथे भिडेंच्या वाड्यात मुलींची पहिली शाळा केव्हा काढली असा प्रश्न विचारला जाईल. त्याचं उत्तर आहे 3 ऑगस्ट 1848. महात्मा फुले यांनी दुसरी शाळा कुठे काढली? पुणे येथे बुधवार पेठेमध्ये काढली. केव्हा काढली? 4 मार्च 1841. आणि पुन्हा रास्ता पेठेमध्ये मुलींची तिसरी शाळा सुद्धा त्यांनी 4 मार्च 1851 मध्ये काढली. अस्पृश्याच्या मुलांसाठी शाळा सुरू केली केव्हा? 1852 मध्ये. कोणी? महात्मा ज्योतिबा फुले यांनी.
प्रौढासाठी रात्रशाळा कोणी चालू केली? महात्मा ज्योतिबा फुले यांनी. केव्हा? 1855 मध्ये. बाल हत्या प्रतिबंधक गृह कोणी स्थापन केले? महात्मा ज्योतिबा फुले यांनी. केव्हा केले? 1873 मध्ये. दुष्काळ पीडित विद्यार्थ्यांसाठी धनकवाडी येथे कॅम्प नेमला. केव्हा? 1877 मध्ये. कोणी नेमला? महात्मा ज्योतिबा फुले यांनी नेमला. महार मांग इत्यादी लोकांस विद्या शिकवणारी संस्था कोणी स्थापन केली? महात्मा ज्योतिबा फुले यांनी केली. केव्हा केली? 10 सप्टेंबर 1853 मध्ये. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? महात्मा ज्योतिबा फुले यांनी केली. महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केव्हा केली? 24 सप्टेंबर 1873. व्हिक्टोरिया अनाथ आश्रमाची सुद्धा स्थापना कोणी केली? महात्मा ज्योतिबा फुले यांनी केली. महात्मा फुले यांच्या प्रेरणेने नामदार मेघाजी लोखंडे यांनी भारतातील पहिली कामगार संघटना मिल अँड असोसिएशनची स्थापना केली. केव्हा केली? 1880 मध्ये केली. आता आपल्याला बघायचं आहे महात्मा ज्योतिबा फुले यांचे लेखन. 1855 मध्ये तृतीयरत्न नाटक शूद्राच्या स्थितीचे वर्णन लिहिले. तृतीयरत्न नाटक कोणी लिहिले? महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिले. केव्हा लिहिले? 1855 मध्ये लिहिले. त्याच्यामध्ये कशाचे वर्णन आहे? शूद्राच्या स्थितीचे वर्णन आहे. ब्राह्मणाचे कसब हे पुस्तक कोणी लिहिले? महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिले. केव्हा लिहिले? 1868 मध्ये लिहिले. त्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले यांनी गुलामगिरी हा ग्रंथ लिहिला. गुलामगिरी हा ग्रंथ कोणी लिहिला? महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिला. केव्हा लिहिला? 1873 मध्ये लिहिला. गुलामगिरी हा ग्रंथ अमेरिकेतील निग्रोंना मुक्त करणाऱ्या लोकांसाठी अर्पण केला. अमेरिकेतील निग्रोंना मुक्त करणाऱ्या लोकांना अर्पण केलेल्या ग्रंथाचं नाव काय? गुलामगिरी. अस्पृश्य निवारणाचा पहिला कायदा 1873 मध्ये कोणी केला? महात्मा ज्योतिबा फुले यांनी केला. 1 जानेवारी 1877 मध्ये दीनबंधू मागासलेल्या दिनाच्या दुःखाला वाचा फोडणारे पहिले दैनिक महात्मा फुले यांच्या प्रेरणेने कृष्ण भालेकर यांनी सुरू केले. दीनबंधू हे कोणी सुरू केले? कृष्णराव भालेकर. कोणाच्या प्रेरणेने? महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रेरणेने. 1880 पासून लोखंडे दीनबंधूचे व्यवस्थापन सांभाळले. 1880 पासून दीनबंधूचे व्यवस्थापन कोणी सांभाळले? लोखंडे यांनी सांभाळले. शेतकऱ्याचा असूड हा ग्रंथ कोणी लिहिला? महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिला. महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेल्या ग्रंथाचे नाव काय? शेतकऱ्याचा असूड. केव्हा लिहिला? 1883 मध्ये. इशारा सत्सार हा ग्रंथ कोण लिहिला? महात्मा ज्योतिबा फुले यांनी. केव्हा लिहिला? 1885 मध्ये. त्याचप्रमाणे दी इसेन्स ऑफ द ट्रूथ सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ कोणी लिहिला? महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिला. महात्मा ज्योतिबा फुले यांचा मृत्यू 1890 मध्ये झाला, पण त्यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झालेला ग्रंथ कोणता? सार्वजनिक सत्यधर्म ग्रंथ. कोणत्या ग्रंथास विश्व कुटुंबाचा जाहीरनामा म्हणतात? सार्वजनिक सत्यधर्म या ग्रंथास. त्याप्रमाणे त्यांनी शिवाजी महाराजांचा पोळा हा ग्रंथ लिहिला. महात्मा ज्योतिबा फुले यांचे वैशिष्ट्ये. थॉमस पेनच्या द राईट्स ऑफ मॅन या पुस्तकाचा प्रभाव होता. महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावर कोणत्या पुस्तकाचा प्रभाव होता? द राईट्स ऑफ मॅन. द राईट्स ऑफ मॅन हा याचे लेखक कोण? थॉमस पेन. पुण्यात गोखले बागेत पहिला पुनर्विवाह घडून आणला कोणी? महात्मा ज्योतिबा फुले यांनी. केव्हा आणला? 1868 मध्ये. अस्पृश्यासाठी घरचा होत खुला महात्मा ज्योतिबा फुले यांनी केव्हा केला? 1868 मध्ये. पुण्याच्या गोखले बागेत पहिला पुनर्विवाह केव्हा घडून आणला? 1864 मध्ये महात्मा फुले. त्याचप्रमाणे अस्पृश्यासाठी घरचा होत खुला 1868 मध्ये महात्मा फुले यांनी केला. रायगडावरील शिवाजी महाराजांच्या समाधीचा जीर्णोद्धार कोण केला? महात्मा ज्योतिबा फुलेंनी केला. केव्हा? 1879 मध्ये. 2 मार्च 1882 मध्ये हंटर कमिशन पुढे साक्ष दिली. हंटर कमिशन पुढे साक्ष कोण दिली? महात्मा ज्योतिबा फुलेंनी दिली. केव्हा दिली? 2 मार्च 1882 मध्ये. ब्राह्मण विधवेच्या यशवंत या मुलाला दत्तक घेतले. महात्मा ज्योतिबा फुले यांनी घेतल्या दत्तक मुलाचे नाव काय? यशवंत. उदरनिर्वाहासाठी कंत्राटदार हा व्यवसाय सुरू केला. सत्यशोधक समाजाचे ब्रीदवाक्य काय? सर्व साक्षी जगतपती त्याला नको मध्यस्थी. सर्व साक्षी जगतपती त्याला नको मध्यस्थी. सयाजीराव गायकवाड यांनी हिंदुस्थानचे बुकर टी वॉशिंग्टन या शब्दात गौरव
कोणाचा केला? महात्मा ज्योतिबा फुले यांचा केला. हिंदुस्थानचे बुकर टी वॉशिंग्टन या शब्दात कोणाचा गौरव केला? कोणी? सयाजीराव गायकवाड यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांचा केला. विद्यार्थी मित्रांनो, एक एक समाज सुधारक आपल्याला या ठिकाणी अशा पद्धतीने